लिब्रा डाउनलोड करण्यासाठी गुगल क्रोम ऑन करायचं। गुगल क्रोम ऑन केल्यावरती सर्च बॉक्स मध्ये लिब्रा ऑफिस डाउनलोड हा ऑप्शन टाइप करून एंटर दाबायचा। त्यानंतर सगळ्यात पहिली जी लिंक असेल डाउनलोड लिब्रा ऑफिस फ्री अँड प्रायव्हेट ऑफिस सूट ह्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इथे खूप सारे तुम्हाला ऑप्शन दिसतील, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो व्हर्जन आहे लिब्रा ऑफिस 24.8.1 आणि इथे बाजूला डाउनलोडचं बटन दिलेलं आहे। ह्या डाउनलोडच्या बटनावरती क्लिक करायचं। जसं तुम्ही ह्या डाउनलोडच्या बटनावरती क्लिक कराल तर तुम्हाला या वरच्या बॉक्स मध्ये लिब्रा ऑफिस डाउनलोड व्हायला सुरुवात होईल। 246 MB चं हे सॉफ्टवेअर आहे, छोटंसं सॉफ्टवेअर आहे आणि हे पूर्ण डाउनलोड झालं तर तुमच्या डाउनलोड सेक्शन मध्ये हे सॉफ्टवेअर तुम्हाला दिसेल। तर तुम्ही डाउनलोड हिस्ट्री मध्ये जेव्हा क्लिक कराल तर बघा ह्या ठिकाणी लिब्रा ऑफिस 24.8.1 विंडोज 64 असं तुम्हाला दाखवतं। आता याच्यामध्ये जर काहींचं विंडोज 7 असेल किंवा विंडोज 32 बिट असेल तर त्यांना ते वेगळं व्हर्जन डाउनलोड करावं लागेल, पण ज्यांचं विंडोज 10 आहेत 11 आहेत त्यांना हे ऑफिस 64 बिटचं तुम्ही इन्स्टॉल करू शकता। तर हे इन्स्टॉल कसं करायचं, ह्या फाईलला डबल क्लिक करा। डाउनलोड सेक्शन मध्ये लिब्रा ऑफिस 24.8.1 या फाईलला डबल क्लिक करून ओपन करा। जसं तुम्ही डबल क्लिक करणार ओपन करणार तर ओपन फाईल सिक्युरिटी रन म्हणून ऑप्शन विचारेल तुम्हाला, तर येस करा, म्हणजे रन वरती क्लिक करा। इथं वेलकम टू इन्स्टॉलेशन विझार्ड लिब्रा ऑफिस नेक्स्ट बटनावरती क्लिक करा। इथं तुम्हाला दोन ऑप्शन विचारतो, टिपिकल आणि कस्टम। सध्या टिपिकलच घ्या, काय प्रॉब्लेम नाही। नेक्स्ट वरती क्लिक करा। परत तुम्हाला क्रिएट अ शॉर्टकट डेस्कटॉप विचारतो, तर करायचा का, हो क्लिक करा आणि इन्स्टॉल बटनावरती क्लिक करा। एकदम इझी आहे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला, जास्त अवघड नाहीये आणि हे पटकन इन्स्टॉल होऊ शकतं। ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये प्रॅक्टिस करायची असेल लिब्रा ऑफिसला तर ते टायपिंग टेस्टची प्रॅक्टिस लिब्रा ऑफिस मध्ये करू शकता। त्यासाठी हे इन्स्टॉलेशन करणं गरजेचं आहे। पूर्ण इन्स्टॉलेशन झालं का फिनिश बटन येईल आणि फिनिश बटनावरती जर क्लिक केलं तर तुमचं सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं असेल। आता डेस्कटॉप वरती तुम्हाला लिब्रा ऑफिस 2.8 व्हर्जनचं तुम्हाला आयकॉन दिसेल, त्याच्यावरती डबल क्लिक केलं तर तुमचं लिब्रा ऑफिस स्टार्ट होऊन जाईल। आता आपल्याला जर पहिल्यांदा वर्ड चालू करायचं असेल तर राईट डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं आपल्याला आणि इथं क्लिक केलं तर तुमचं मायक्रोसॉफ्ट जसं वर्ड चालू होतं तसं लिब्रा ऑफिस मधलं वर्ड तुमचं स्टार्ट होईल। आता जर तुम्ही हे ऑप्शन बघितले ते तुम्हाला नॉर्मली जुनं जे MS ऑफिस होतं त्यासारखंच हे तुम्हाला दिसतं।